अफेअर्सच्या गर्दीत दुर्मिळ होत चाललेलं प्रेम. आता कशाला रडतेस? सांगितलं होतं ना तेव्हाच मी तुला की मुलांचा काही भरोसा नसतो म्हणून. पण तुझं आपलं चाललं होतं की आम्ही आमच्या भविष्याबद्दल खूप क्लिअर आहोत, सिरियस आहोत, आमच्या निर्णयावरती ठाम आहोत. आता काय झालं? अगं सुरुवातीला असंच वाटतं. तो आपल्याला वेळ देतो, आपली काळजी करतो, आपल्याबद्दल खूपच सिरियस आहे असं दाखवतो, फिरायला घेऊन जातो, असा विश्वास देतो की त्याला आपली शारीरिक नाही तर सर्वार्थाने सर्वांगाने गरज आहे. मग आपण या प्रेम नावाच्या मृगजळात चक्रव्यूहात फसतच जातो. प्रेमाची आंधळी करणारी पट्टी एकदा का डोळ्यावरती बांधली की मग तो दाखवील, तो सांगेल त्या मार्गावर आपण पाय टाकतो. त्याला हवं ते करू देतो. आपल्यालाही त्यात काही वावगं वाटत नाही. प्रेम म्हणजे फक्त एक क्षणिक आनंदाचा खेळ उरतो आणि हळूहळू याची सवय लागत जाते. मग गरजेनुसार आपल्याला वेळ दिला जातो. अचानक आपली खूपच काळजी आहे असं दाखवलं जातं. पूर्वीसारखा उत्साह, भेटण्याची, बोलण्याची उत्कटता नाहीशी होते. भावनिक नातं समाप्तीच्या जवळ येतं आणि उरते फक्त ती गरजेनुसार निर्माण होणारी गरज. जरा स्वतःकडे बघ, सावर स्वतःला. प्रेमाच्या आड झालेल्या जखमांना विसर. नाही म्हणा, सध्या प्रेम आहेच कुठे. नुसता अफेअरचा बाजार दिसतोय सगळीकडे.